नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. कर्जमाफी दिवाळीपूर्वीच 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी. काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, 2017-18 मध्ये युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सन 2019 मध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारने पीक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते. कांदा उत्पादक शेतकरी यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला, त्यातही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. तब्बल 7 लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार या नाराजीने पराभूत झाले. शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे पत्र निघाल्याचीही चर्चा आहे. या कर्जमाफीबाबत शेतकरी वर्गाकडून आतापासूनच विचारणा होऊ लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विधानसभेपूर्वी कर्जमाफी झाल्यास सत्ताधाऱ्यांसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.